नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। विवाह झाला असतानाही तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तुझ्याशी लग्न करायचे आहे, आपण एकत्र राहूया असे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून 6,71,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत एका 32 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी सागर उर्फ सॅम कृष्णकांत कुमरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार जानेवारी 2021 पासून आतापर्यंत घडला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर कुमरे याचा विवाह झाला असतानाही फिर्यादी यांची ओळख काढून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले। आपले लग्न झाले आहे हे तरुणीपासून लपवून ठेवले। तुझ्याशी लग्न करायचे आहे, आपण एकत्र राहूया असे खोटे आश्वासन दिले। या तरुणीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले। वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून वेळोवेळी 6,71,000 रुपये घेतले। तरुणीने त्याला लग्नाविषयी विचारणा केल्यावर त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली। तेव्हा तिने सागर कुमेर याची चौकशी करण्यास सुरुवात केली। त्यावेळी तिला सागर कुमेर याचा यापूर्वीच विवाह झाला असल्याचं समजलंय। आपली फसवणूक करून अत्याचार केल्याचं तिच्या लक्षात आल्यावर तिने कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली। कोंढवा पोलीस सागर कुमेर यांचा अधिक शोध घेत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।